धनु राशी 20 ते 25 मे धक्कादायक सत्य या 5 दिवसात 7 मोठ्या घटना घडणारच फुटेल घाम. धनु राशीच्या जातकांनो 20 ते 25 मे दरम्यान ग्रहांची अशी भयंकर स्थिती निर्माण केली आहे की या 7 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहे. विशेषतः 16 मेची अमावस्या तुमच्या जीवनातील अनेक लपलेल्या गोष्टी समोर आणू शकते. काही लोकांचे खरे चेहरे उघड होतील, काही नाती तुटण्याच्या मार्गावर जातील, तर काहींना अचानक मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण या सर्व घटनांमध्ये एक अशी घटना आहे जी तुमच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकवू शकते. ज्योतिषशास्त्र सांगतं की धनु राशीच्या व्यक्तींनी या काळातील छोटीशी चूक देखील टाळली पाहिजे, कारण ग्रहांचा प्रभाव अत्यंत तीव्र झाला आहे. जर तुम्ही सुद्धा धनु राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटांमध्ये तुम्हाला असं संकेत मिळणार आहे जे तुमचं भविष्य बदलू शकता. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. धनु राशीच्या जातकांनो 20 ते 25 मे हा काळ तुमच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घेऊन येताना दिसत आहे. ग्रहांची हालचाल इतकी तीव्र झाली आहे की अनेक वर्षांपासून शांत असलेल्या गोष्टी अचानक हलू लागतील. विशेषतः 16 मेच्या अमावस्येचा प्रभाव तुमच्या जीवनावर गूढ आणि खोल परिणाम करणारा ठरणार आहे. काही घटना अशा घडतील की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. तुमच्या जवळच्या लोकांचे खरे चेहरे समोर येऊ शकता. आत्तापर्यंत ज्या व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत होता, त्या व्यक्ती अचानक बदललेल्या दिसतील. घरातील वातावरणामध्ये तणाव वाढू शकतो. काही जुने वाद पुन्हा समोर येऊ शकतात. मनामध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, ग्रह फक्त संकट दाखवत नाही तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील देतात. हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे, पण हीच परीक्षा तुम्हाला अधिक मजबूत बनवणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. या काळातील पहिली मोठी घटना तुमच्या आर्थिक जीवनाशी जोडलेली दिसत आहे. अचानक खर्च वाढू शकतो. ज्या गोष्टींसाठी तुम्ही तयारी केली नव्हती त्या गोष्टींसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. काही धनुराशीच्या व्यक्तींना पैशांबाबत फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणताही व्यवहार घाई करू नका. मोबाईलवर येणारे कॉल, मेसेज किंवा लिंक यावर विश्वास ठेवताना सावध राहा. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे अजूनही अडकून राहू शकतात, पण या सगळ्या गोंधळात अचानक एखादी नवीन संधी देखील येऊ शकते. ग्रहस्थिती सांगते की हा काळ तुम्हाला पैशाचे खरे मूल्य शिकवणार आहे. खर्च आणि बचत यामध्ये थोडा बदल घडताना दिसेल. काही लोक अचानक तुमच्याकडे मदतीसाठी येतील, पण प्रत्येकाला मदत करताना स्वतःची परिस्थिती विसरू नका. दुसरी मोठी घटना तुमच्या नातेसंबंधाशी संबंधित असणार आहे. ज्या लोकांवर तुम्ही मनापासून प्रेम करता त्यांच्यासाठी अपेक्षित साथ मिळाली नाही तर मन दुखावू शकतं. काही नात्यांमध्ये अचानक गैरसमज वाढू शकतात. लहान गोष्ट मोठ्या वादामध्ये बदलू शकते. प्रेमसंबंधांमध्ये अंतर वाढल्यासारखे वाटेल. काही व्यक्तींना जुन्या आठवणी पुन्हा त्रास देऊ शकतात. पण या काळात शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ग्रह सांगत आहे की रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभराची चूक ठरू शकतो. काही लोक तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देणे टाळा. सत्य काही काळासाठी लपून राहू शकतं, पण कायमचं नाही. धनुराशीच्या जातकांनो, या 7 घटनांमधील सर्वात धक्कादायक घटना अजून बाकी आहे, कारण 20 मेच्या रात्री अशी एक गोष्ट घडू शकते जी तुमच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून टाकेल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिसरी घटना तुमच्या करिअर आणि नोकरीशी संबंधित आहे. कामाच्या ठिकाणी अचानक तणाव वाढू शकतो. वरिष्ठांकडून दबाव येऊ शकतो. काही सरकारी तुमच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी या काळात कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवल्यास नुकसान होऊ शकतं. मात्र संघर्ष जितका मोठा असेल तितके यश देखील मोठे मिळणार आहे. काहींना अचानक नवीन कामाची संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून थांबलेले काम अचानक पूर्ण होऊ शकते, पण त्यासाठी संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चौथी मोठी घटना तुमच्या आरोग्याशी संबंधित असणार आहे. मानसिक तणाव वाढल्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम दिसू शकतो.
झोप न लागणे, डोकेदुखी, अशक्तपणा किंवा भीती वाटणे अशा गोष्टी जाणवू शकतात. काही व्यक्तींना जुन्या आजाराचा त्रास सुद्धा जाऊ नये, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अमावास्येच्या काळात नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभाव टाकते असे ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळे मन सकारात्मक ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे. पाचवी घटना तुमच्या मित्रपरिवाराशी आणि समाजातील संबंधाशी जोडलेली असणार आहे. काही लोक अचानक तुमच्यापासून दूर जातील. ज्या व्यक्तींना तुम्ही आपले समजत होता त्या व्यक्ती अचानक बदललेल्या दिसतील. काही गुपितं समोर येऊ शकतात. तुमच्या प्रगतीमुळे काही लोक अस्वस्थ झालेले दिसतील. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवणं टाळा. मात्र या काळात तुम्हाला खरे आणि खोटे लोक ओळखण्याची मोठी संधी मिळणार आहे. सामाजिक जीवनात अचानक बदल घडतील. काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का कोणत्या व्यक्तीकडून मिळू शकतो हे ग्रहांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. पण त्यासोबतच एक असा उपाय आहे जो तुमचे मोठे संकट टाळू शकतो. तो उपाय पुढे सांगितला जाणार आहे. सहावी घटना घर आणि कुटुंबाशी संबंधित असणार आहे. घरातील वातावरण अचानक गंभीर होऊ शकतं. मालमत्ता, पैसे किंवा एखाद्या निर्णयावरून वाद निर्माण होऊ शकतात. काही धनुराशीच्या व्यक्तींना घर बदलण्याचा विचार करावा लागू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीचे वर्तन तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. पण या काळात शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण काही वेळा शांतता हीच सर्वात मोठी ताकद असते. घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. सातवी आणि सर्वात मोठी घटना तुमच्या नशिबाशी संबंधित असणार आहे. अचानक अशी बातमी समोर येऊ शकते जी तुम्हाला तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकेल. काहींना अचानक मोठा लाभ मिळेल तर काहींना मोठा धक्का बसू शकतो. हा काळ कर्मफळाचा आहे. ज्या व्यक्तींनी चांगली कर्म केली आहे त्यांना त्याचा फायदा मिळेल. चुकीचा मार्ग निवडणाऱ्यांना त्याचे परिणाम मात्र भोगावे लागू शकतात. अमावास्येच्या रात्री काही व्यक्तींना गूढ अनुभव येण्याची शक्यता आहे. मन अस्वस्थ होऊ शकतं. पण याच काळात तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा मार्ग देखील दिसू शकतो. धनुराशीच्या व्यक्तींनो, या काळात आपल्या शब्दांवर विशेष नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बोलण्यामुळे मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढतील. त्यामुळे कमी बोला, पण विचारपूर्वक बोला. शांत राहणाऱ्या व्यक्तींना या काळात जास्त फायदा मिळणार आहे. काही निर्णय अचानक बदलावे लागू शकतात. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ईश्वर तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे. धनुराशीच्या व्यक्तींनो, 16 मेच्या अमावास्येपूर्वी जर तुम्ही हा छोटासा उपाय केला नाही तर मोठी संधी हातातून जाऊ शकते. पुढचा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आता जाणून घेऊया धनुराशीसाठी अत्यंत प्रभावी उपाय. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि गुरुग्रहाची पूजा करा. पिवळ्या फुलांचा वापर करा. गुरुवारी शक्य असल्यास गरीब व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान करा. हळदीचा तिलक लावा. या काळात खोटे बोलणे टाळा. कुणालाही जाणून बुजून दुखावू नका, कारण गुरुग्रह सत्य आणि धर्माशी जोडलेला आहे. जितके तुम्ही सकारात्मक राहाल तितका ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. 16 मेच्या अमावास्येच्या दिवशी रात्री एक छोटासा पण प्रभावी उपाय करा. घरातील देवघरात तुपाचा दिवा लावा आणि ओम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायामुळे मानसिक भीती कमी होईल आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहील. काही व्यक्तींना अचानक चांगली बातमी देखील मिळू शकते. ग्रहस्थिती सांगते की श्रद्धा आणि संयम तुमच्यासाठी चमत्कार घडवू शकतात. या काळात प्रवास करताना विशेष काळजी देखील घ्या. वाहन चालवताना घाई करू नका. मोबाईल वापरताना सावध राहा. काही व्यक्तींना दूरच्या व्यक्तींकडून चिंता वाढवणारी बातमी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक संकट कायमचं नसतं. हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी आला आहे. ग्रह सांगत आहे की तुमच्या आयुष्यातील मोठा बदल आता जवळ आला आहे. आता एक महत्त्वाची हुकलाईन आहे. धनुराशीच्या व्यक्तींना पुढील 48 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण ग्रहांनी एका अशा संकेताकडे इशारा केला आहे जो तुमचे भविष्य बदलू शकतो. विद्यार्थी आणि तरुणांसाठी हा काळ अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अभ्यासात मन कमी लागू शकतं. करिअरबद्दल संभ्रम निर्माण होईल. पण गुरुग्रहाची कृपा शेवटी तुमच्या बाजूने राहणार आहे. मेहनत सोडू नका. काही विद्यार्थ्यांना अचानक नवीन संधी मिळू शकते. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे भविष्य बदलू शकतो आणि अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहे. पण त्याआधी काही कठीण प्रसंगातून जावं लागू शकतं. ईश्वर मोठे सुख देण्याआधी माणसाची परीक्षा घेतो. हा काळ सध्या धनुराशीच्या व्यक्तींवर चालू आहे. तुम्हाला स्वतःची शक्तीची जाणीव होईल. अनेक लोक तुमच्या विरोधात बोलतील, पण शेवटी सत्य तुमच्या बाजूने उभं राहील.
धनुराशीच्या व्यक्तींना 20 मे ते 25 मे हा काळ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येणार आहे. काही घटना तुम्हाला हादरवून सोडतील, तर काही घटना तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देतील. भीती बाळगू नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्कीच येतो. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही प्रत्येक संकटावर मात करू शकता. ईश्वर तुमच्या सोबत आहे, पण स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा. पुढील काळात तुमच्या आयुष्यात असा बदल घडेल ज्याची तुम्ही कल्पना केली असेल. धनुराशीच्या व्यक्तींनो, ग्रहांचे संकेत कधीच विनाकारण नसतात. हा काळ जरी कठीण वाटत असला तरी हाच काळ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. काही गोष्टी तुटतील, काही लोक दूर जातील, पण याच काळात तुमच्यासाठी नवीन मार्ग देखील तयार होणार आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती असली तरी घाबरू नका. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.